स्टार न्यूज मराठी, नवे पाऊल नवी दिशा। आटपाडी तालुक्यातील शेतकऱ्याची न्यायासाठी धडपड। सात वर्ष होऊन गेली या लढ्याला। एवढे लढून पण माझ्यासारखं एक सोडून दोन निकाल लागून तात्पुरता सुद्धा निकाल देऊन मला कोणी रस्ता दिला नाही। मी दुसऱ्याच्या शेतातनं हातापाया पडून दुसऱ्याच्या शेतातनं रस्ता घेऊन ऊस बाहेर काढला। ऊस माझा जागेवर जाळलाय, ती सुद्धा मी तुम्हाला दाखवायचं म्हणलं तर दाखवू शकते। 7 वर्षापासून करतायत प्रशासनाला विनंती। हात जोडून पाया पडून विनंती करून मी सांगते, मला अगदी रस्ता मिळावा माझी ही अपेक्षा आहे। आणि कलेक्टरची तारीख 9 महिने झाला आहे। आज उद्या करून शरणा मी आज 9 महिने झालं लोंबकाळल्या। मिळेल म्हणून आशा करून बसल्या, मला काय अजून रस्ता मिळाला नाही। रस्ता देण्यासाठी दाम्पत्यानं प्रशासनाला दिली आर्तहात। माझ्या 10 ते 14 पर्यंत गुगलला पूर्ण रस्ता हाय असा माझ्या क्षेत्रापर्यंत धावतोय, तरी पण ती म्हणते ती की सर्वे चुकीचा झालाय, ह्याची दक्षता घ्यावी। मला जलच्या जल गुगलवरचा रस्ता दिला तरी पण चालतो। विनंती माझी मनापासून की भगवंतापासून आहे की प्रशासनानं जागं व्हावं, एवढीच अपेक्षा माझी आहे। आटपाडी तालुक्यातील घाणंद येथील अनिल सुदाम पाटील यांना आपल्या शेतात जाण्यासाठी गेल्या 7 वर्षापासून रस्ता नाही। यासाठी त्यांनी प्रशासनाकडे रस्ता करून देण्याची मागणी केली। त्यानुसार प्रशासनानं संबंधित शेतकऱ्यांना रस्ता देण्याचे आदेश दिले, परंतु येथील काही लोकांच्या विरोधामुळे संबंधित शेतकऱ्याला आपल्या शेतात जाण्यासाठी रस्ता मिळेना। गेले अनेक वर्ष अनिल पाटील आणि त्यांची पत्नी शोभा पाटील या प्रशासनाच्या पायऱ्या झिजवतात, परंतु त्यांना न्याय मिळत नसल्यानं अखेर त्यांनी माध्यमांचा दरवाजा ठोठावला। प्रशासनानं रस्ता देण्याचा आदेश दिले, त्यासाठी कुटुंबाने पोलीस संरक्षणात रस्ता काढण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यालाही विरोध झाल्यानं संबंधित कुटुंब हतबल झालंय। प्रशासनानं या बाबीची गंभीर दखल घेऊन या संबंधित पीडित कुटुंबाला न्याय द्यावा अशी हात जोडून मागणी या कुटुंबानं प्रशासनाकडे केली आहे। बघूयात यावेळी काय म्हटलंय त्या कुटुंबानं। शोभा अनिल पाटील, राहणार घाणंद। मला रस्ता नाही, माझं घर गावात आहे, जनावर सगळी मळ्यात आहे, ती क्षेत्र माझं सगळं इथं आहे आणि मला रस्ता देत नाही ती। रस्ता मागाय गेलं तर गावकरी माझी न्याय घेत नाही ती। माझ्यावर भरपूर वेळा अन्याय झालाय आणि आता सध्या पण माझ्यावर अन्याय। माझं क्षेत्र सगळं पूर्णपणे पडाक आहे। मी एक वेळा जनावर पूर्ण इकले, ती क्षेत्र माझं पडाक होतं। आम्हाला पर्याय रस्ता कुठला सुद्धा नाही। आम्ही हाई सर्वे नंबरवरनं रस्ता मागितलेला आहे। आमची अपेक्षा आहे की फक्त आम्हाला एवढाच रस्ता मिळावा की आमचं सगळं हे होणार। आम्हाला दुसरी अपेक्षा काही नाही आणि प्रशासनानं लवकरात लवकर याच्यावर जलद मार्ग घेऊन शरणा आम्हाला रस्त्याची दखल घ्यावी, कारण क्षेत्र माझं तळ्यामध्ये गेलेलं आहे। सरकारी तळ्या टाकलंय तर त्याच्यात तळ्यात माझं क्षेत्र गेलंय, तर त्या पाण्यामुळे मला कुणीकडे हालचाल करा येत नाही आणि त्याच्यामुळं पाटलीन किंवा गावातली सगळी लोक माझं कोणी न्याय घेत नाही। आणि ते यशनू एकनाथ जुगदर त्यांच्या घरातली पाटलीन असल्यामुळं आमचं काही कुठं चालत नाही। आम्ही पोलीस प्रोटेक्शन मागवून एकदा कागद भरून माझ्याजवळ आहे ती, दुसऱ्यांदा मी पैसे भरले ती पोलीस प्रोटेक्शन मागवलंय। जागेवर येऊन सगळ्यांनी माझी दखल कुणी घेतली नाही। तहसीलदारनं नाही, या सर्कलनं नाही, ना तलाट्यानं नाही, ना पोलीस प्रोटेक्शननं नाही। मी सध्या आता रस्त्यावर आल्या पाठी एवढे पैसे घालून सगळं मी बघून माझी कोण दखल घेत नाही। कृपा करून प्रशासनाला माझी विनंती आहे की मला जलद रस्ता द्यावा। माझ्या पाण्यामुळेच मला कुणीकडे जाता येत नाही, मला कोण हातभर सुद्धा बांधावरनं जाऊन देत नाही ती। ही माझी एवढी विनंती आहे बघा दादा। किती वर्ष झालं तुम्ही हा लढा देताय? 7 वर्ष होऊन गेली या लढ्याला। एवढे लढून पण माझ्यासारखं एक सोडून दोन निकाल लागून तात्पुरता सुद्धा निकाल देऊन मला कोणी रस्ता दिला नाही। मी दुसऱ्याच्या शेतातनं हातापाया पडून दुसऱ्याच्या शेतातनं रस्ता घेऊन ऊस बाहेर काढला। ऊस माझा जागेवर जाळलाय, ती सुद्धा मी तुम्हाला दाखवायचं म्हणलं तर दाखवू शकते। हा असा जागेवर ऊस पडला होता माझा। आता तुमची तो जनावर शेतात आहेत, त्यांना अन्न नाही, तुम्हाला यायला अडचण होतेच की, मग नाहीच, रस्ताच नाही आम्हाला। कुणीकडनं जायचं कुणीकडनं यायचं तेच कळत नाही। आणि थोडंफार पाटलिनीच्या क्षेत्रातनं येत होतं तर पाटलिनीनं रान नांगरून टाकलंय।
विष्णू एकनाथ जुगधरनं. मग जायचं कोणीकडनं आणि यायचं कोणीकडनं. प्रशासनाकडे काय मागणी आहे? रस्ता द्यावा तुम्ही. रस्ता द्यावा म्हणून प्रशासनाकडे मागणी, हात जोडून पाया पडून विनंती करून मी सांगते, मला अगदी रस्ता मिळावा माझी ही अपेक्षा आहे. आणि कलेक्टर तशी तारीख 9 महिने झाला आहे. आज उद्या करून शरणा मी आज 9 महिने झालं लोंबकाळल्या. मिळेल म्हणून आशा करून बसल्या, मला काय अजून रस्ता मिळाला नाही. माझी एवढीच अपेक्षा आहे की मला माझं फक्त 3 एकर 3.5 एकर क्षेत्र आहे. त्यातलं बी तलाव्यात माझं 1.5 एकर गेलंय. राहिलं किती मला खाली 2 एकर, त्याच्यातलं पण मला पिकवून खायला रस्ता कोण देना झालंय. विनंती माझी मनापासून की भगवंतापासून आहे की प्रशासनानं जागं व्हावं, एवढीच अपेक्षा माझी आहे. माझं नाव अनिल सुदाम पाटील व माझी पत्नी शोभा अनिल पाटील. माझ्या घराच्या मधून जाणारा सर्वे नंबर, माझं घर आहे गावठाणच्या हद्दीत. माझ्या शेजारला 1020 गट नंबर आहे रस्त्याच्या चिटकूनच. तिथून मोरं गेलं का 655 गट नंबर आहे. आणि 1020च्या मधनं जाणारा सर्वे नंबर. नंतर दादाजो सुब्राव पाटील यांचा पण क्षेत्र लागतंय, त्यांचा 1017 गट नंबर. आणि सोपाना बापू होनमाने यांचा खाली 1018 गट नंबर. त्याच्यामधून 1014 पर्यंत माझा सर्वे नंबर माझ्या शेतापर्यंत जातोय. काय झालं? माझं निकाल हाय या पद्धतीने तळपाणी केले बाई मॅडमने. त्यांनी माझा हाय या तळपाणीहून माझा पहिला निकाल दिला. त्यानंतर विट्याला त्यांनी अपील केली. अपील केल्यानंतर तिथं पण माझा निकाल हाय या पद्धतीनं झाला. तरी देखील गाववाले आणि ही पंचबॉडी देखील आमचा भाग घेत नाही ते. आणि वर उचलून अशीच, आणि त्याला कारणीभूत आहे विष्णू एकनाथ पाटील. आणि इकडे पण त्यांचं क्षेत्र माझ्या शेजारला आहे, जिथं तिथं JCB लावून उकरी करते ती. आणि पोलीस पाटील नंदना तानाजी पाटील यांचं पण क्षेत्र तिथं माझ्या चिटकून जाय. त्यांनी आता सध्या नांगरलंय, तिथनं येत होतो आणि जात होतो, तरी देखील त्यांनी अडवून रस्ता माझा पडलाय. आता मला सध्या वाट नाही, मला जलद मला वाट देण्यात यावं. स्टार न्यूज मराठीसाठी चंद्रकांत जाधव, विटा. आपल्या परिसरातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी स्टार न्यूज मराठी YouTube चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा.